नमस्कार खवयांनो, तुमचं समर्थ किचनमध्ये स्वागत आहे। मी आज बनवणार आहे साठवणीची रेसिपी किंवा तुम्ही त्याला म्हणू शकतात वाळवणीची रेसिपी। ही रेसिपी पावसाळ्यात खायला उत्तमच असते, खायला पण चांगली आणि बनवायला पण पटकन। आता तुम्हाला त्यासाठी साहित्य सांगते काय काय ते। धणे पाव कप, बडीशेप पाव कप, ओवा 1 चमचा, हिंग 1 चमचा, हळद 1 चमचा, मीठ तुमच्या चवीनुसार, मेथी 1 चमचा, मोहरी पाव कप। हे सर्व साहित्य मी आधीच रवाळ असं मिक्सरला वाटून घेतलं होतं। आणि मिरच्या, ह्या हिरव्यागार मिरच्या अशा घ्यायच्या। त्या मिरच्या व्यवस्थित स्वच्छ धुवून पुसून व्यवस्थित घ्यायच्या, त्याला पाणी जराही राहता नाही। ह्या मिरच्या आता मधून अशा व्यवस्थित कापून घ्यायच्या। ह्या कापून घेतल्या की एका साईडला ठेवून त्यातील एक करून त्यातल्या सर्व बिया आहेत त्या काढून घ्यायच्या। काढून घेतल्या की कसं त्या साहित्य व्यवस्थित भरलं जातं खूप। नाहीतर तसं काही नाही, तुम्ही ते बिया ठेवून पण त्यात सामान भरू शकतात। हे बघा, आता मी त्यासाठी दोन लिंबाचा रस घेतला आहे। हे सर्व मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं। हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं। हे असं लिंबाचा रस टाकल्याने कसं चवीला पण छान लागतं, तिखट पण जरा कमी लागतं। हे बघा, असं व्यवस्थित दिसायला पण किती छान व्यवस्थित दिसतं। लहान मुलं तर ह्या आवडीनेच खातात मिरच्या। हे बघा, हे आता एक करून हे साहित्य सर्व असं तुम्ही चमच्याच्या सहाय्याने पण भरू शकतात किंवा हाताने पण भरू शकतात। हे बघा, मी तर हे हातानेच भरले। व्यवस्थित एक करून सर्व भरायचं, पण ते व्यवस्थित दाबून असं व्यवस्थित दाबून भरायचं। तिने कसं ते साहित्य सर्व मिश्रण आपण केलं ते व्यवस्थित त्यात भरलं जातं। हे खायला कसं एक नंबर, पावसाळ्यात तर एक नंबरच खायला। हे केलं की ते एका भांड्यात एका बाजूला व्यवस्थित असं लावून ठेवायचे। हे बघा, व्यवस्थित असं एक करून असं दाबून असं भरायचं। हे केलं एक करून एका प्लेटमध्ये साईडला ठेवायचं। हे बघा कसं व्यवस्थित भरलं गेलं, दिसायला पण छान व्यवस्थित दिसतं, खायला तर एक नंबरच। हे बघा, आणि हे सर्व दुसऱ्या दिवशी कडक उन्हात आपण ठेवायचं। ह्याला 7 ते 8 दिवस सहजच लागतात कडक ऊन। ह्या कशा, हे बघा, हे दुसऱ्या दिवशी मी उन्हात ठेवल्या, व्यवस्थित काचेच्या बरणीत ठेवायच्या व्यवस्थित। ते मग पावसाळ्यात आपण खाऊ शकतो, कधी पण तुम्हाला वाटल्यास तुम्ही असं पण खाऊ शकता। हे बघा, दिसतात पण छान। आवडल्यास ही रेसिपी लाईक करा, शेअर करा,